सर्वसामान्यांच्या ठेवी बुडवणाऱ्या पतसंस्थेविरोधात बीडमधील ठेवीदार आक्रमक झाले। ज्ञानराधा मल्टीस्टेट, मातोश्री पतसंस्था, साईराम अर्बन, दी मराठवाडा अर्बन या बँकांनी हजारो ठेवीदारांच्या कोट्यावधींच्या ठेवी बुडवल्या आहेत। त्यामुळे ठेवीदार अडचणीत सापडलेत। बीडमध्ये या ठेवीदारांसाठी राणे यांची स्वाभिमान संघटना आणि शरद पवार गटाचे नेते शिवराज बांगर यांनी पुढाकार घेत पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांची भेट घेतली। सर्वाधिक प्रसिद्ध असणाऱ्या ज्ञानराधा बँकेमध्ये कोट्यावधी रुपये अडकून पडले आहेत। त्यामुळे सुरेश कुटे आणि अर्चना कुटे यांचा पासपोर्ट जप्त करण्याची मागणी सुद्धा यावेळेस केली गेली आहे। आज आम्ही स्वाभिमान संघटनेच्या वतीनं बीड जिल्ह्यामधील जे ठेवीदार आहेत या ठेवी त्यांच्या परत मिळाव्यात आणि संबंधित ज्या बीडमधील बँका आहेत या बँकेचे जे अध्यक्ष आहेत, मॅनेजर आहेत, संचालक मंडळ आहे यांचे पासपोर्ट रद्द करावेत या मागणीसाठी आम्ही पोलीस अधीक्षकांची आज भेट घेतलेली आहे आणि पोलीस अधीक्षकांनी योग्य ती कारवाई करण्याचं आश्वासन आणि त्यांचे पासपोर्ट रद्द करण्याचं आश्वासन आम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे। येत्या काही दिवसांमध्ये यांच्या ठेवी जर परत नाही मिळाल्या तर आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून आम्ही जिल्ह्यामध्ये मोठं जन आंदोलन उभा करणार आहोत। बँकेच्या संचालक मंडळाशी संपर्क करण्याचा प्रयत्न करतो आहे, परंतु बँकेचं संचालक मंडळ कुठल्याही पद्धतीचं उत्तर देत नाही। आत्ता माझ्याकडे एक व्हिडिओ आहे ज्यामध्ये एका ठेवीदाराच्या मुलीचं आज लग्न आहे आणि त्या दोन्ही नवरा बायकोनी आमचे पैसे आम्हाला नाही मिळाले तर आम्ही कुट्यांच्या दारामध्ये आत्महत्या करू असा त्यांनी इशारा त्या ठिकाणी दिलेला आहे। त्यांचं आत्महत्येची नोटसुद्धा त्यांनी तयार केलेली आहे। त्यामुळं हे जे काही बँकेचे जे मालक आहेत, जे ज्ञानराधाचे संचालक असतील, साईरामचे संचालक असतील, यांनी लोकांच्या पैशाचा जो विनियोग केलेला आहे, जो पैसा स्वतःच्या फायद्यासाठी वापरला आहे, करोडो रुपयाच्या गाड्या, अब्जो रुपयाचे ऑफिसेस, स्वतःच्या लाईफस्टाईलवरती पैसा खर्च केला आहे। बँक करप्ट झालेले आहेत। 5 रूमच्या घरावरती 213 कोटी रुपयाचं कुट्यांच्या एका घरावरती कर्ज आहे। अशा प्रकारचे लिखित सातबारासुद्धा आमच्याकडे आहेत। त्यांनी सर्वसामान्य लोकांचा पैसा हा स्वतःच्या ऐश करण्यासाठी, स्वतःचं स्टेटस उंच करण्यासाठी वापरला आहे आणि आता त्यांना लोकांचे पैसे देण्यासाठी त्यांची मानसिकता नाही आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।